त्या नदीमध्ये एक हॉटेल आहे, तर त्या स्नॅक्स वगैरे खाण्याकरता वगैरे पण तुम्ही जाऊ शकता. ते एक तासभर तुम्हाला नदीमध्ये फिरवत असते. वरती पार्क वगैरे पण आहेत. तिथं गेल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो त्याचे चार्जेस पण आहेत. ती अशी अख्ख्या नदीमध्ये फिरत असते बोट. तिथं बेसिकली पूर्णपणे मी एवढा लांब आहे. माझं एकीकडे संध्याकाळचा चालण्याचा व्यायाम होतोच आहे. मी मॅग्निफाय करून दाखवतोय थोडं. या अटल ब्रिजकडचा जो पुढचा ब्रिज आहे तिकडून मी बाहेर पडणार आहे. संध्याकाळचे हे एवढं अंतर मी चालणार आहे. एक छानपैकी 4-5 किलोमीटरचं माझं चालणं होतं. ती साधारणपणे 1 तासाभराने परत येत असते. तुम्ही तिथं डिनर पण करू शकता, कॉफी घेऊ शकता, स्नॅक्स खाऊ शकता. तिथे पॅकेजेस पण आहेत त्यांची. तिथं लाईव्ह ऑर्केस्ट्रा आहे. आता हे सगळी गाणी बिणी चालू आहेत तिथली. ती 1 तासभर तुम्हाला स्नॅक्स वगैरे खाऊन हळूहळू सेल करत असते. नदीमधून मार्ग काढत असते. या ब्रिज खालनं वगैरे येत असते. तिचा एक रूट ठरलेला आहे. आता 14 तारखेला इथं भरपूर गर्दी असेल. 1000, 2000, 3000 असं त्याचं तिकीट पण आहे. माझ्याकडे कुठलाही ॲड बीड मी रन करत नाही आहे. त्याचं अजून हे याला वेळ लागेल. आत्ता मी अटल ब्रिजच्या जवळ पोचतोय. ती निघाली की ती हळूहळू 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 फिरत असते. आता ब्रिजच्या त्या पलीकडे आहे ती. इथं आल्यानंतर लोकांचं जास्त आकर्षण आहे. पण माणिक चौकला जाऊन जेवण्यापेक्षा आयडी एरियामध्ये तुम्हाला पंजाबी हवं असेल तर पंजाबी मिळू शकतं. इवन आपल्यासारखं जेवण आहे महाराष्ट्रातलं. तुम्हाला जसं जेवण पाहिजे ते तुम्हाला मिळू शकतं. इथल्या एरियामध्ये मुळात मला ते चॉकलेट, शेव वगैरे घातलेलं काही डोसा बिसा खायचा इंटरेस्ट नाही आहे. ते बघून आलेलो आहे. आता उद्या फक्त त्याचं नाव झालेलं आहे फक्त उगाचच. आता ही बोट तशी लांब आहे. मी थोडी मॅग्निफाय करून दाखवतो तुम्हाला ती बोट.
मी एवढ्या लांब आहे, 2x करून दाखवल्यानंतर ती तेवढ्या लांब आहे. ते हळू सेल करत असते, एवढ्या लांब आहे आणि विस्तीर्ण आहे. त्या बाजूला सुद्धा आहे, तुमची नजर संपेपर्यंत आहे. चालण्याचा कंटाळा आला तर मी इथनं स्कूटर घेऊ शकता. इथंच बेसिकली त्यांचा स्टॉल आहे. इथे याचे चार्जेस लिहिलेले आहेत. 30 मिनिटाकरता 50 रुपये आहेत. मोठी सायकल हवी असेल तर 50 रुपये आहे, 100 रुपये आहे. हे सगळे चार्जेस आहेत. इथे सायकल्ससुद्धा अवेलेबल आहेत. मग सायकलिंग तुम्ही पण करू शकता. त्या छोट्या इलेक्ट्रिक स्कूटर असतात त्या पण घेऊ शकता. आता मला हे रोजचंच झालं असल्या कारणानं फक्त मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय. तो लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅकेजेस आहेत. या इथं ते क्रूज हार्बर ज्याला म्हणतात ते आहे. मी एवढ्या लांब आहे. तिकडे जाऊन पण तुम्हाला दाखवतो मी. आता ही एक्झॅक्टली माझ्या समोर आलेली आहे. सिरीज 1 ती एवढ्या हळू चालत असते. इथं म्युझियम्स वगैरे पण आहेत. इस्कॉन मंदिर बघण्यासारखं आहे. तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवीनच. या इथनं त्या बोटीमध्ये एंट्री मिळते. हे हार्बर सारखं तयार केलेलं आहे त्यांनी. एवढा लांब आहे. जर का अतिशय वृद्ध लोक असतील तर इलेक्ट्रिक कार्ड सुद्धा आहे. आणि बुकिंग करता तुम्ही ह्या कोड स्कॅन करून तुम्ही कॉल करून पण तुम्ही बुकिंग घेऊ शकता. आहे सी इथं अहमदाबाद शॉपिंग फेस्टिवल चालू आहे. लंच टायमिंग जो आहे तो 12 ते 1:30 आहे. हाय टी टायमिंग आहे 3 ते 5 आहे. डिनर जे आहे ते 2000 पर पर्सन. लंच पण आहे आणि ही सगळी डिटेल्स आहेत त्याच्या. इथं पण वेटिंग एरिया आहे. मी वेगवेगळ्या अँगलमधनं तुम्हाला दाखवतोय. काही लोक कार सुद्धा इथं घेऊन येतात. ती पण इथं पार्क करतात. जे अर्थात हा माणूस आता अहमदाबाद म्युन्सिपाल्टीचा कोणतरी असणार तिथं त्याचं व्हेकल अलाउ केलंय. नाहीतर तर अलाउ करत नाहीत. एकीकडे मी चालतोय रोज ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता मी असं 3 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय.
इथं वेगवेगळं हे चालू आहे. लोक सगळं शूटिंग वगैरे पण करत असतात. प्रत्येकाचं इथे प्री वेडिंग शूट वगैरे पण इथे चालू असतात. ह्या बाजूला दिसेल कुठलं तरी शूटिंग झालं असणार रविवारी. आता मी माझं चालणं करून कंटिन्यू करतो. सायनिंग ऑफ सचिन जोग, एक मध्यमवर्गीय माणूस. धन्यवाद. आता जसा वेळ मिळेल तसं इस्कॉन मंदिरला जर का पुढच्या रविवारी गेलो तर तिकडचं पण दाखवीन. इथं बेस्ट येण्याची वेळ म्हणजे शक्यतो थंडी, त्या फार थंडी नसते. डिसेंबर जानेवारी कन्व्हिनियंट वेळ आहे. उन्हाळ्यात मात्र येऊ नका. उन्हाळ्यामध्ये फार बेसिकली उकाडा असतो इथे. उकाड्याची सवय असेल तरच या. सायनिंग ऑफ सचिन जोग. बाय.